मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश समारंभ. सांगली जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. आज पक्षामध्ये सर्वांचे स्वागत करतो. नवा जुना असा भेदभाव मी कधीच करीत नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाते. राष्ट्रवादी पक्षात हा पक्ष नसून एक कुटुंब आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी विश्वास व्यक्त केला. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्यसभा खासदार माननीय प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील 3 माजी आमदार व प्रमुख कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये माजी आमदार शिराळा विधानसभा, माजी राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम माननीय शिवाजीराव नाईक साहेब, माजी आमदार जत विधानसभा माजी अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक ली सांगली माननीय विलासराव जगताप साहेब, खानापूर आटपाडी विधानसभा माजी आमदार माननीय राजेंद्र अण्णा देशमुख, माजी उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक ली सांगली माननीय रणधीर शिवाजीराव नाईक, जत येथील माजी सभापती, आरोग्य व शिक्षण जिल्हा परिषद सांगली माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती माननीय तमनगौडा ईश्वरप्पा रवी पाटील, आटपाडी येथील भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीणचे माजी अध्यक्ष माननीय अनिल सर्जेराव पाटील, पलूस येथील स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते संग्राम उद्योग समूहाचे चेअरमन माननीय निलेश बापूसो यसुगडे भैया यांच्यासह जिल्ह्यातील शिराळा, जत, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इंद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे नेते निशिकांत पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष प्रतापराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.